नमस्कार पुष्पलक मित्रांनो, स्वागत आहे आपले फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायीमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांना जे काही दूध गळतीच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात, तर या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात आणि या दूध गळतीमुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले आजार त्या ठिकाणी उद्भवू शकतात आणि यावरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्याला दूध गळतीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्या पशूंमध्ये आपले पशु व्यायच्या आधी किंवा आपले पशु व्यायल्यानंतर देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. यामध्येही मित्रांनो, आपले पशु व्यायच्या आधी त्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये या दूध गळतीच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपले पशु जर जास्त दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्येही आपल्याला या दूध गळतीच्या समस्या ज्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांची धार ज्यावेळेस काढतो तर त्यानंतर 30 मिनिटे ते 45 मिनिटे आपल्या पशूंच्या सडाचे जे काही ते तोंड आहे तर ते बंद होण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागत असतो. मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला अशा दूध गळतीच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना मास्टायटिस सारखे जे काही आजार आहेत तर ते देखील होण्याची त्या ठिकाणी खूप जास्त शक्यता ही पाहायला मिळत असते. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये त्यांना दूध गळती होण्यामागची कारणे ही कुठली असतात. मित्रांनो, यामागील पहिले जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या सडाच्या तोंडाला जर त्या ठिकाणी गाठ आलेली असेल तर आपल्या पशूंमध्ये दूध गळतीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. किंवा मित्रांनो, आपल्या पशूंच्या सडाच्या तोंडाला जर त्या ठिकाणी जखम झालेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये दूध गळतीच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपली जी काही धार काढण्याची पद्धत आहे तर ती जर चुकीची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये दूध गळतीच्या समस्या या पाहायला मिळू शकतात. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर त्यांना झिंकची कमतरता असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये दूध गळतीच्या समस्या या निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर झिंकची कमतरता झाली तर आपल्या पशूंच्या एका सडामधून त्या ठिकाणी दूध गळती होताना आपल्याला पाहायला मिळत असते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये दूध गळतीच्या समस्या या पाहायला मिळत असतात. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्यावेळेस फॉस्फरसची कमतरता होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या चारही सडांमधून त्यांना दूध गळती त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच मित्रांनो, आपण जर आपल्या जनावरांच्या आहारामध्ये ऊसाचे जे काही वाढे येतात त्यांचा जर त्या ठिकाणी वापर करत असाल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये दूध गळती होताना ही पाहायला मिळू शकते. मित्रांनो, या ऊसाच्या वाढ्यामध्ये ऑक्सलेट म्हणून एक घटक असतो, तर हा जो घटक आहे तो यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये कारणीभूत असतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंना या वाढ्यांचा त्यांच्या आहारामध्ये वापर करतो तर हा जो ऑक्सलेट आहे तर तो पशूंच्या शरीरामध्ये जाऊन आपल्या पशूंच्या शरीरातील जे काही कॅल्शियम आहे तर त्यासोबत संयोग करून कॅल्शियम ऑक्सलेट असा एक पदार्थ तयार करतो आणि हा पदार्थ आपल्या पशूंच्या लघवी वाटे त्या ठिकाणी बाहेर टाकला जातो. तर त्यामुळे मग मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांना कॅल्शियमची कमतरता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता होते तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरस जे आहे तर त्याचे जे शोषण आहे तर ते होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अडचणी पाहायला मिळतात. मग ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये फॉस्फरस त्या ठिकाणी शोषले जात नाही तर आपल्या पशूंमध्ये त्यांना त्या दूध गळतीच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळत असतात. मित्रांनो, हे सर्व कारणे आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला दिसत असतील तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये दूध गळतीच्या समस्या या आपल्याला निर्माण होऊ शकतात. मग यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंना कशा पद्धतीने यावरती उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये या दूध गळतीच्या समस्याही त्या ठिकाणी कमी होतील आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना दूध गळतीमुळे होणारा जो काही मास्टायटिस आहे तर तो देखील टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल. तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, यामधील पहिली जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये कॅल्शियम असेल किंवा फॉस्फरस असेल तर यांचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे.
यामध्ये खास करून मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना फॉस्फरसचा जर त्या ठिकाणी वापर केला, तर आपल्या पशूंमध्ये त्यांना या दूध गळतीच्या ज्या काही समस्या पाहायला मिळतात, तर त्या कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा हा पाहायला मिळू शकतो. यामध्ये मग मित्रांनो आपण जर फॉस्फरस त्या ठिकाणी देणार असाल, तर त्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये सोडाफॉस सारखी त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची पावडर अवेलेबल आहे. किंवा मग मित्रांनो आपण जर त्या ठिकाणी इंजेक्शनचा वापर करणार असाल, तर त्या ठिकाणी आपल्याला टोनोफॉस्फन असेल किंवा युरिमिन असेल, तर यांसारखी इंजेक्शन देखील आपल्याला मार्केटमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. किंवा मग मित्रांनो आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सचरचा जर त्या ठिकाणी वापर केला, तर या माध्यमातून आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारी कॅल्शियमची कमतरता किंवा फॉस्फरसची जी काही कमतरता आहे, तर ती भरून काढून आपल्या पशूंना या ज्या दूध गळतीच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी आपण निश्चितच चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, यामध्ये आपले जर पशु गाभण असतील, तर गाभण पशूंमध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कॅल्शियमचा वापर करणे हे त्या ठिकाणी टाळले पाहिजे. खास करून शेवटच्या एक 15-20 दिवसामध्ये. की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. तर त्यामुळे त्या ठिकाणी आपण सोडाफॉस असेल किंवा टोनोफॉस्फन असेल किंवा युरिमिन असेल, तर यांसारख्या इंजेक्शनचा वापर आपल्या पशूंमध्ये, खास करून गाभण पशूंमध्ये त्या ठिकाणी करू शकतो. आणि आपले जर दूध देणारे पशु असतील, तर मग त्यांच्या आहारामध्ये आपण या मिनरल मिक्सचरचा वापर किंवा हे जे फॉस्फरसचे सप्लिमेंट्स आहेत, तर त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, फॉस्फरसच्या सप्लिमेंट्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी आता मार्केटमध्ये लिक्विड फॉस्फरस जे काही येतात, तर ते देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. त्यांचाही वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करून आपल्या पशूंना या ज्या दूध गळतीच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, पुढची जी काही गोष्ट आहे, तर ती म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी झिंकची कमतरता आहे, तर ती भरून काढण्यासाठी देखील आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. किंवा झिंकचे जे काही सप्लिमेंट्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, तर त्यांचा वापर आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्या दूध गळतीच्या समस्या पाहायला मिळतात, तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, त्यासोबतच आपल्याला जर आपल्या पशूंना त्यांना दूध गळतीमुळे होणारा जो काही मास्टायटिस आहे, तर त्यापासून जर वाचवायचे असेल, तर त्या ठिकाणी मग आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये आपल्याला जे काही लिक्विड व्हिटॅमिन किंवा लिक्विड मल्टीस्टार एच, तर यांसारखे जे काही व्हिटॅमिन ए, डी, ई, व्हिटॅमिन एच यांचे जे काही सप्लिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करून आपल्या पशूंच्या काशेची जी काही इम्युनिटी आहे, तर ती वाढवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा देऊ शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना मास्टायटिस हा जो आजार होणार आहे, तर तो टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मग मित्रांनो, आपण जर या उपाययोजना आपल्या दूध गळती होणाऱ्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केल्या, तर आपल्याला या दूध गळतीच्या येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गायी असेल किंवा म्हैस असेल त्यांच्यामध्ये ज्या दूध गळतीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात, तर या समस्या होण्यापाठीमागची कुठली कारणं असतात, आपण त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील, तर आपण अवश्य त्या ठिकाणी या सप्लिमेंट्सचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करून पहा. आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.